हॅलो एव्हरीवन. तिसरी नॉवल म्हणजे साइन ऑफ फोर. आता टायटल्स लक्षात ठेवा. आपल्याला क्वेश्चन आहे सिग्निफिकन्स ऑफ टायटल असा क्वेश्चन येतो. ह्या नॉवलचा टाईप काय आहे? तर आहे डिटेक्टिव्ह फिक्शन. डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणजे काय असतं? मर्डर, मिस्ट्री, क्राईम फिक्शन अशा टाईप तो. तर डिटेक्टिव्ह फिक्शन आहे. आणि मग शर्लॉक होम्स, आपण बघितले शर्लॉक होम्स हे जे कॅरेक्टर आहे, पण वास्तवामध्ये शर्लॉक होम्सच्या स्टोरीज म्हणजे जसं की शर्लॉक होम्स हा स्वतः लेखक आहे की असे की काही नाही, पण शर्लॉक होम्स हे कॅरेक्टर आहे आणि तो डिटेक्टिव्ह आहे. आणि आपल्या समोर शर्लॉक होम्स, डॉक्टर वॉटसन, मेरी मॉन्स्टन, हे तीन कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचे. आता बघा स्टोरी काय आहे. तर स्टोरी कुठे सुरू होते आणि कुठे येते, सुरुवात कुठे आहे आपण बघूया. कारण क्वेश्चन्स पण तसे येतात, आपल्याला लक्षात येलं पाहिजे. आपल्याला सुरुवात आहे नॉवल लंडनमधून, की ज्या ठिकाणी शर्लॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन हे काम करत बसलेले असतात ऑफिसमध्ये. आणि तेव्हा मेरी मॉन्स्टन नावाची एक महिला त्या ठिकाणी ऑफिसमध्ये येते. आणि तेव्हा ती सांगते की माझी एम्प्लॉई सिसिल फॉरेस्टर हिने मला तुमचा रेफरन्स दिलेला, तिची तुम्ही केस सॉल्व्ह केलेली आणि म्हणून मी तुमच्याकडे आलेले आहे. बरं ठीक आहे, काय केस आहे सांगा. तर मी तेव्हा ती सांगते की माझे वडील 10 वर्षापासून अचानक गायब झाले. त्याच्यानंतर मला एका विशिष्ट दिवशी एक प्रेशियस पर्ल मोती यायला लागला एका विशिष्ट दिवशी. असे 6 वर्ष तो मोती मला एका विशिष्ट दिवशी आला. हं आणि या वर्षी मात्र त्या मोतीसोबत एक लेटर पण आलेलं आहे. त्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे की इनजस्टिस हॅज बीन डन विथ यू. ही फ्रेज लक्षात ठेवा. तुमच्यावरती अन्याय झालेला तुमच्यासोबत. आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आज संध्याकाळी मला लायसियम थिएटरला भेटा. येताना तुम्ही 2 मित्रांना घेऊन येऊ शकता, पण लक्षात ठेवा पोलिसांना इन्फॉर्म करू नका. आता मेरी मॉन्स्टरला कोणी मित्रमैत्रीण नाहीत, त्याच्यामुळं मग ती इथं आली. आणि मग नंतर जेव्हा मेरी मॉन्स्टर इथं आली बोलायला होम्सची, तेव्हा डॉक्टर वॉटसन उठून चालला बाहेर, की काही कॉन्फिडेन्शियल बोलायचं महत्त्वाचं असतं तर तेव्हा दुसऱ्यासमोर बोललं जात नाही म्हणून. पण मेरी म्हणते तुमचे मित्र जर बसणार असतील तर मला काय हरकत नाही. वॉटसन लगेच बसतो. त्याचं कारण आपल्याला पुढे सांगतो मी. मग मेरी मॉन्स्टर सांगते केस की अशा प्रकारे हे बघा माझ्याकडे हे जे मोती आहेत आले दाखवते, ते लेटर दाखवते. होम्स त्याचं ऑब्झर्वेशन चालू आहे. होम्सच्या क्वालिटीज आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत एक एक. मग मग मेरी मॉन्स्टन तो विचार करतो की त्याचे वडील मित्र कोण कोण होते का, तो पत्र पाठवणारा कोण होता का, की त्यानं असं पत्र पाठवलं, कधीपासून आलेलं आहे, आपल्या डेट्स सहित आहे, आपल्या टेक्स्टमध्ये डेट्स पासून आहे. तर आता बघा मेरीने सांगितल्याप्रमाणे की हे मोती ह्या वर्षीपासून येतले यावेळी पत्र आहे. मग काय करू, ठीक आहे म्हणा, तुम्ही मला सोबत माझ्या चला आज लायसियम थिएटरला. ते म्हणतात ठीक आहे जाऊयात. मग मेरी म्हणते आता 3:30 वाजलेले आहेत, मी 6 वाजता येते आणि आपण 7 वाजता जाऊयात. मग मेरी निघून जाते आणि जात असताना डॉक्टर वॉटसन कमेंट करतो मेरीबद्दल की छान आहे. पण होम्स म्हणतो मी तसं तिच्याकडे पाहिलंच नाही, त्या दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. हा प्रोफेशनलिझम आहे डॉक्टर होम्सचा, प्रोफेशनलिझम आहे. आणि त्याच्यानंतर वॉटसन म्हणतो यू आर जस्ट अन ऑटोमेशन. तुला काही इमोशन्स भावना वगैरे आहेत की नाही हे तिला सांगायचं होतं. पण होम्स म्हणतो शी जस्ट मेअर अ क्लायंट फॉर मी. हा प्रोफेशनलिझम आहे, ती माझ्यासाठी क्लायंट आहे, हे महत्वाचं आहे. मग अशा प्रकारे मेरी निघून जाते.
पुन्हा नंतर मेरी 6 वाजता जेव्हा येते तेव्हा हे ट्रिओ म्हणजे तिघजण लायसियम थिएटर निघतात. ते आउटस्कर्ट ऑफ लंडन आहे. आणि मग असा होम्स हे तिघजण त्या कॅबमध्ये बसून जात असतात. मग बसलेला असताना होम्स मात्र त्याची डायरी घेऊन असा सहज शांत बसलेला असतो आणि वॉटसन आणि मेरी चर्चा करत असतात काहीतरी. आणि जसं आउटस्कर्ट भागाने जात असतात तसं प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता आला की होम्स त्यांची नावं सांगतो. होमचं परफेक्शन बघा. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्याला एक गोष्ट मला याच्या अगोदर सांगायची राहून गेली. जेव्हा मेरी निघून जाते 6 वाजता येते म्हणून, तेव्हा होम्स काय करतो, वॉटसनला एक पुस्तक वाचायला देतो, मार्टायडन ऑफ मिस्ट्री, आणि हे वाच म्हणतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते निघतात लायसियन थिएटरला, तेव्हा जाणून बुजून होम्स त्याची गन घेतो. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. प्रिपेअर्डनेस लक्षात ठेवा, आणि डिटेक्टिव्हला रिस्क असते म्हणून. हे वॉटसनच्या लक्षात येत नाही की गन्स कशाला घेतली. म्हणून आपलं एक क्वेश्चन आहे की होम्स इज 1 स्टेप अहेड ऑफ डॉक्टर वॉटसन. त्याच्यामध्ये हा मुद्दा तुम्ही लिहू शकता. मग हे तिघजण जातात त्या ठिकाणी, आणि जे त्या ठिकाणी लायसियम थिएटर म्हणजे बिल्डिंग आहे, जे पिलर्स वगैरे आहेत त्या ठिकाणी, तिथे एक व्यक्ती भेटतो, सर्वंट भेटतो. आणि मग तो त्यांना रिसीव्ह करतो. मेरी मॉस्टनची पार्टी तुम्हीच आहात का? ते येस. तो कन्फर्म करतो, तुमच्यापैकी पोलीस कोणी नाही ना? नाही म्हणून सांगतात. मग पुढे गेल्याच्या नंतर त्यांना एक व्यक्ती भेटतो, तो म्हणजे थॅडस शॉल्टो. थॅडस शॉल्टो हा कोण आहे? तर तोच आहे ज्याने मेरीला पर्स पाठवत होता, मेरीला लेटर शेवटी पाठवलं आणि भेटायला बोलवलं. ओके. आता हळूहळू उलगडा होता आपल्या कॅरेक्टर्सचा. मग थॅडस सांगतो त्यांना की एक गोष्ट सांगतो की माझे वडील म्हणजे मेजर शोल्टो जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा मला आणि माझ्या भावाला बोलून घेतलं त्यांनी, म्हणजे बार्थोलोम्यू शोल्टो, आणि सांगितलं की हा जो खजिना आहे त्या खजिन्यामधला काही हिस्सा मेरी मॉस्टन ह्या स्त्रीला द्या. कशाबद्दल द्यायचा हे दोघांना काही माहीत नव्हतं. बार्थोलोम्यू देण्याच्या विरुद्ध होता, पण शोल्टो मात्र आज्ञाकारी बच्चा होता ना, त्याचं वडिलांचं गोष्ट त्याला मानायची होती. पण त्याला माहीत नव्हतं मेरी कोण आहे, कुठे आहे. म्हणून त्यानं काय केलं होतं, पेपरमध्ये ॲड दिली होती की मेरी मॉन्स्टर नावाची कोण जर महिला असेल त्यांनी ॲड्रेस द्यावा. आणि मेरीने ती वाचली आणि मेरीने त्याला रिस्पॉन्ड करून ॲड्रेस दिला होता. आणि तेव्हापासून मेरीला ते पर्स दरवर्षी येत होते, पण यावर्षी मात्र लेटर आलं होतं. म्हणून मग थॅडस हे सगळं सांगतो. आणि मग त्यानंतर काय झालं की त्याचे वडील डेथ बेडवरती असताना त्यांनी सांगितलं की हा खजिना जो आहे त्याच्यातला मेरीला हिस्सा द्या. आणि खजिना कोठे आहे हे सांगणार तितक्यात खिडकीतून त्यांना एक दाढीवाला माणूस दिसतो आणि त्याला हार्ट अटॅक येतो आणि मेजर शॉल्टो मरतो. हार्ट अटॅकने मरतो, त्याचा मर्डर नाही. अशा प्रकारे मेजर शॉल्टो मृत्यू पावतो. त्यानंतर त्याची तपासणी करतो होम्स, त्या ठिकाणी काय तपासणी करतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा गेल्याच्या नंतर त्याला लक्षात येतं की जो शॉल्टो आहे, शॉल्टोच्या डेड बॉडीवरती एक नोट लिहिलेली सापडते, चिठ्ठी. त्याच्यावर लिहिलेलं असतं साइन ऑफ 4. हा मुद्दा आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ टायटल मधील पण उपयोग न्यायचा आहे. मग नंतर बार्थोलोम्यूने बराचसा विचार करून शोधून कुठून तरी खजिना शोधून काढला. तो होता फॅमिली इस्टेटवरती. बार्थोलोम्यू आपला थॅडस शोल्टो हा त्यांना तिकडे घेऊन जातो. आणि तिथे गेल्याच्या नंतर एक नवीनच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे बार्थोलोम्यूचा नोकर म्हणतो आमचे मालक आज दिवसभर घराच्या बाहेर आलेलेच नाहीयेत. मग त्याला काय ते डाऊटफुल वाटतं. त्यानं त्या की होल मधून पाहिलं, त्याला काहीतरी विचित्र वाटलं. म्हणून त्याने दरवाजा तोडून बघितला तर बार्थोलोम्यूची डेड बॉडी तिथे सापडते. तर बार्थोलोम्यूचा मर्डर झाला होता. तो कसा झाला होता
तर बार्थलोमेला त्याच्या मानेमध्ये विषारी काटा टोचून मारलं गेलं होतं. याच्यावरून होम्स काय करतो, अंदाज लावतो की इथं आलेली 2 माणसं होते मारणारे. त्याच्यातला एक माणूस होता लाकडी पायाचा. तो कसा? तर त्याचा एक पाय त्या तेलाच्या डब्यात पडलेला होता आणि त्यामुळे तो लाकडी पायाचा माणूस होता. दुसरा एक माणूस विशिष्ट प्रकारचा होता. का बरं विशिष्ट प्रकारचा? तर विषारी काटा वगैरे ह्याचं ज्ञान कोणाला असतं? तर आदिवासी, तो म्हणजे टोंगा. अशी 2 माणसं तो अंदाज बांधतो. मग आता काय लक्षात घ्यायचं की होम्स काय करतो, की कुत्र्याचा आधार घेतो आणि मग त्यानंतर त्या कुत्रं त्यांना काय करतो, थेम्स नदीपर्यंत घेऊन जातो. थेम्स नदीपर्यंत गेल्याच्या नंतर पुढे काय चालत नाही. होम्स काय करतो, की तिथले जे स्ट्रीट अर्चिन्स असतात, स्ट्रीट बॉईज, त्यांना काही पैसे देतो आणि कामाला लावतो, की इथं कोणत्या कोणत्या बोटी आहेत, त्याच्यातली कोणती बोट नाहीये याचा अभ्यास करण्यासाठी. पण त्याचा काही उपयोग होत नाही. मग होम्स स्वतः डिस्गाईज करतो, वेषांतर करतो आणि शोध लावतो की या ठिकाणची एक बोट नाही, ती म्हणजे अरोरा. अरोरा नावाची बोट नाहीये. मग होम्स पोलिसांच्या मदतीनं अरोरा बोटीचा शोध घेतो, पाठलाग करतो. त्या बोटीमध्ये सापडतो जोनाथन स्मॉल, म्हणजे लाकडी पायाचा माणूस, आणि टोंगा. ह्या दोघांनी बार्थलोमेला मारलेलं असतं. ही दोघं इथे सापडतात. या ठिकाणी टोंगा काय करतो, त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा प्रति हल्ल्यामध्ये तो टोंगा मारला जातो. राहिला जोनाथन स्मॉल. जोनाथन स्मॉलला पकडलं जातं आणि पकडला असताना तो सांगतो की खजिना मी टाकून दिला. हं? असं सांगतो. मग जोनाथन स्मॉल मात्र परत सगळी स्टोरी पहिल्यापासून सांगतो, की जसं आपण चित्रपटात पाहतो की जानना चाहते हो मेरे बारे में क्या हुआ है, असं म्हणून बॅक स्टोरी जाते. तसं जोनाथन स्मॉल सांगतो आणि ती स्टोरी सुरू होते इंडियामध्ये, आग्रा फोर्ट पासून. कारण एंटायर नॉवल रिव्हॉल्व्स अराउंड द आग्रा ट्रेजर. स्टोरी अशी आहे, जोनाथन स्मॉल जेव्हा आग्रा फोर्टमध्ये होता कामाला, तेव्हा तिथे 3 अरब्स येतात आणि त्याला ऑफर देतात की वेल्दी शेख जो आहे तो खजिना घेऊन येणार आहे आणि तो खजिना घेऊन येणाऱ्याला आपण संपवायचं आणि खजिना लंपास करायला तुझा शेअर आम्ही तुला देऊ. आणि जोनाथन स्मॉल तो ऑफर ऍक्सेप्ट करतो. आता खजिना द्यायची पद्धत तेव्हा कशी होती, एकमेकांची युद्ध टाळली जायची, संरक्षण करण्यासाठी